प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 10 डिसेंबरचा भाग तुम्ही बघत आहात. तर आजच्या भागामध्ये बयोने खूप मोठा धोका पत्करलाय या इरासाठी. आता या शुभमकरांनी, गौतमीने आणि या जमदाडेने तिघांनी पण त्या CCTV कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले. तिथे हॉस्पिटलमध्ये OPD जवळ इरा अत्यंत वाईट अवस्थेत आहे. ती इराची अवस्था बघून शुभमकर आणि गौतमी दोघेही रडायला लागतात. आता बयोला पण फार वाईट वाटतंय. काहीही करून आता इराला शोधायचंय म्हणजे शोधायचंय. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, इराची खूपच हाल झाले. हा गुंड म्हणत असतो, काही झालं तरी आपल्याला उद्या त्या सगळ्या पोरी दुबईला पोहोचवायच्या आहेत. मग आता ती जी बाई आहे त्यांच्यामध्ये जी वाईट आहे, इराला सांभाळते, ती म्हणते की भाई, या पोरीला ना काही करून बरं करा. या पोरीमुळे आपली फार मोठं नुकसान होऊ शकतं. आता हिला हॉस्पिटलमध्ये न्यायचं तरी कसं? हिच्यामुळे ना आपण एक्सपोज झालोय. आता बघा प्रेक्षकांनो, ती बाई इराला मारत असते तेव्हा हा गुंड म्हणतो, थांब जरा, आपण यातून काहीतरी मार्ग काढू. आता इरामुळे हे एक्सपोज व्हायच्या भीतीमध्ये आहेत, कारण इराला सगळ्या जणांनी ओळखलंय अशी यांना शंका आहे. आता ती बाई इराला खाऊ घालायचा प्रयत्न करत असते, पण इरा मात्र आता खात नाहीये, कारण इराला यांनी एवढे ओव्हरडोस दिलेत काही नशेडी औषधांचे, त्यामुळे इराची अवस्था अशी भयंकर झाली आहे. ती बाई इरावर चिडचिड करत असते आणि त्या गुंडाला सांगत असते की भाई, ही पोरगी काही खात नाही नि पित नाही, आता तिची तब्येत पण ढासळत चालली आहे. आता ते गुंड म्हणतात, काही झालं तरी ही पोरगी वाचली पाहिजे. तशी पण ही जर मेली ना तर तसा आपल्याला फरक नाही पडणार, पण हिला वाचवायचा प्रयत्न आपण करूयात. आता इराची अवस्था खरंच खूपच दयनीय दाखवली आहे त्यांनी. तर आता इकडे बघा, ही बयो पप्प्या दादाला आणि जमदाडेला भेटलीये बाहेर. जमदाडे म्हणत असते, इरा नक्की सापडेल आपल्याला. बयो म्हणते, पण आपल्याला त्या माणसांचा पत्ता लागला तर इराला शोधणं सोपं जाईल. जमदाडे म्हणते, अगं पण CCTV फुटेजवरनं कसं ओळखता येईल ती माणसं कोण आहेत? सापडले ना की मग कळेल कोण आहेत ते. पप्प्या दादा म्हणतो, अहो मॅडम, म्हणजे ती माणसं दिसायला कशी होती? नाही म्हणजे माझ्या लाईनमध्ये आहेत तशी माणसं आहेत का? म्हणजे मला ओळखता येईल ना, अंदाज येईल. आता बयो म्हणते, नाही रे पप्प्या दादा, मला तसं नाही वाटत आहे. काही आहे ना, इरानं नशेमध्ये वाटली. पप्प्या दादा आता खूप घाबरतो हे ऐकून. आता ही जमदाडे म्हणते, तसं असेल तर त्या लोकांनी मुद्दाम तिला नशेच्या आहारी म्हणजे मुद्दाम केलं असेल तिला त्रास द्यायला. मग पप्प्या दादा म्हणतो, अहो मॅडम, आमच्या एरियात असंच सेम टू सेम प्रॉब्लेम झाला. एक बॉडी सापडली होती आणि चेक केल्यावर त्या बॉडीच्या पूर्ण पार्ट्समध्ये ड्रग्ज सापडले होते हो. जमदाडे म्हणते, अशा केसेस खूप असतात आजूबाजूला. ड्रग्समुळे ना खूप लोकांचे जीव गेलेत. हे ड्रग डीलर असतात ना, त्यांना काही घेणं देणं नसतं यासाठी. हां, पण ड्रग पेडलर लक्ष ठेवून असतात आपण कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणून. आता बयो म्हणते, मला खूप भीती वाटते. इरानं मला आजारी पण वाटत होती. आपण लवकरात लवकर पोहोचू त्यांच्यापर्यंत. जमदाडेला कोणाचा तरी कॉल आलाय आणि जमदाडे आता निघून जाते. बयोला सांगते काळजी करू नकोस म्हणून. पण बयो म्हणते, पप्प्या दादा, काहीही करून आता इराला आपण शोधायचं. पप्पू दादा समजवत असतो तिला, अरे डॉक्टर, तू डेंजर लोकांमध्ये जाऊ नको. तुला तुझ्या जीवाची काही पडलेली नाहीये का? तू एकटी काय करणार आहेस? आता बयो म्हणते, मला माझ्या जीवाची खरंच काही पडलेली नाहीये. काहीही झालं ना तरी मला आता इराला वाचवायचं आणि मी कुठलाही धोका पत्करायला तयार आहे. इराला तर मी शोधून काढणारच. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, या गुंडांनी एका डॉक्टरला जबरदस्ती पकडून आणलंय, डोळ्याला पट्टी बांधून. आता त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढतात आणि त्याला म्हणतात, ए चल, या पोरीचा इलाज कर. आधी तर तो डॉक्टर घाबरलेला असतो, तो म्हणत असतो, मला काही करू नका हो. आणि मग ते सांगतात की या पोरीचा इलाज करायला तुला इथे आणलंय, चल तिला व्यवस्थित ट्रीटमेंट दे. आता ते डॉक्टर चेक करतात इराला आणि त्यांच्या लक्षात येतं की हिला खूप साऱ्या नशेडी म्हणजे काय मला काही समजत नाही प्रेक्षकांनो, काही शब्द चुकत असतील तर समजून घ्या. तर आता तिला खूप ड्रग्सचा ओव्हरडोस दिला गेलाय हे त्या डॉक्टरच्या लक्षात येतं आणि तो त्या गुंडांना सांगतो. ते गुंड म्हणतात, माहिती आहे आम्हाला, त्याच्यासाठी तुला इथे बोलवलंय, तिला औषध दे. आता ते डॉक्टर कसलं तरी इंजेक्शन देतात इराला आणि इराला काही गोळ्या औषधं पण देतात आणि तिला सांगतात म्हणजे त्या गुंडांना सांगतात की हे औषधं तिला द्या आणि तिला बरं वाटेल, पण मला सोडा हो, प्लीज मला सोडा. आता ते गुंड त्याला धमकवतात की बाहेर जाऊन जर सांगितलं की तू इथे कशाला आला होतास, काय आला होतास, तर याद राख. ते डॉक्टर म्हणतात, नाही हो नाही, मी कोणाला काही सांगणार नाहीये. पण तरी सुद्धा अलर्ट राहावं त्या डॉक्टरने, म्हणून त्या डॉक्टरला त्याच्या मुलीची आणि बायकोची किडनॅपिंगची धमकी सुद्धा हे गुंड देतात. ती मुलगी कुठल्या शाळेत आहे, तुझी काय आहे हे त्याला माहिती आहे त्या गुंडाला, असं ते त्या डॉक्टरला धमकवतात. तो डॉक्टर पुन्हा पुन्हा म्हणतो, अहो मी नाही सांगणार कोणाला, खरं सांगतोय मी. मग गुंड म्हणतो, याद राखायचं, कोणाला सांगितलं तर बघ. डॉक्टर आता तिथून निघून जातो. मग आता त्या गुंडाच्या हाताखालची ती बाई आहे ना, ती म्हणते, अहो बॉस, आपल्या मोठ्या बॉसनी सांगितलंय
की त्यांना आणखीन एक मुलगी पाहिजे आणि मग उद्या आपल्याला या सगळ्या मुली दुबईला पाठवायच्या आहेत. आता आणखीन एक मुलगी कुठून आणायची? मग तो मोठा गुंड म्हणतो, आणूयात आणूयात, आणखीन एका पोरीचा जुगाड नक्की होईल, तू काळजी करू नकोस. आता ती आणखीन एक पोरगी म्हणजे बयोच असणार आहे प्रेक्षकांनो. पण आता बघा काय झालंय. आता हे शुभंकर सकाळी सकाळी चहा पित असतात तेव्हा जमदाडे येते. आरव दरवाजा उघडतो तिच्यासाठी. आरव म्हणतो, मॅडम तुम्ही या ना, या आत या. जमदाडे म्हणते, तुम्हीच मला फोन करून बोलवलंय, म्हणजे काय इन्फॉर्मेशन आहे इराच्या बाबतीत? आता शुभंकर म्हणतात, काय आम्ही नाही, मला तर वाटलं तुम्ही स्वतःहून आलात, म्हणजे तुमच्याकडे काही माहिती असेल इराच्या बाबतीत. जमदाडे म्हणते, नाही, मला गौतमी मॅडमनी फोन करून इथे बोलवलंय. शुभंकर म्हणतात, काय गौतमीने? गौतमीला काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे का? आता ते गौतमीला विचारतात, काय ग गौतमी, अगं तू जमदाडे मॅडमला का बोलवलंस इथे? सगळेजण गौतमीकडे बघायला लागतात. गौतमी आता उगाचच फॉर्म मध्ये आली आहे बरं का, आणि म्हणते कशी, हो मीच बोलवलंय जमदाडे मॅडमला, मला बयोची कंप्लेंट करायची आहे. शुभंकर म्हणतात, काय बयोची? तिने काय केलंय आता? गौतमी म्हणते, तिनेच सगळं केलंय शुभू, तू विसरलाय का? आपली इरा तिच्यामुळे घराच्या बाहेर गेली आहे, या सगळ्याला तीच कारणीभूत आहे. आपली इरा घर सोडून जाण्यामागे तीच कारणीभूत आहे. इतक्या लवकर कसं काय विसरलास तू? मला त्या बयोच्या विरुद्धच कंप्लेंट करायची आहे. कशावरून? तिनेच आपल्या इराचे असे हाल नसतील केले आणि मुद्दाम आपल्याला काहीतरी दाखवायचा प्रयत्न करतीये. लिहा त्या बयोच्या विरुद्ध कंप्लेंट लिहा. आता कंप्लेंट लिहायला असे घरपोच येतात काय पोलीस हिच्यासाठी? असो, पण शुभंकर तिला सडेतोड उत्तर देतात आणि म्हणतात, गौतमी मला सांग, तू म्हणजे तुझ्याकडे काही पुरावा आहे का या सगळ्या गोष्टींचा जे तू बोलतेस? आता मात्र गौतमी चुप्पच बसते. सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. गौतमी थोडा विचार करते आणि म्हणते, सध्या नाहीये माझ्याकडे पुरावा, पण मला खात्री आहे हे सगळं बयोनेच केलंय. शुभंकर म्हणतात, गौतमी उगाचच बयोवर कसलीही आळ आणू नकोस. हे बघ, मला माहिती आहे किती जण माझ्या वाईटावर टपलेले आहेत आणि किती जणांनी माझं वाईट करायचा प्रयत्न केला, पण मला खात्री आहे बयो अशा लोकांपैकी नाहीये. ती असं अजिबात वागणार नाही, मला माहिती आहे ते. आणि कसं आहे गौतमी, तिला जर असं वागायचंच होतं तर तिने आपल्याला इराचे फुटेज दाखवलेच नसते. हे तुला जे काही वाटतंय ना ते अत्यंत चुकीचं वाटतंय. मला नाही वाटत बयो असं काही वागेल म्हणून. आणि तू आता उगाचच तिच्यावर बिनबुडाचे आरोप करणं बंद कर गौतमी. हे काय चालवलंयस तू? जरा शांत राहा. आम्हालाही वाटतंय की इराने लवकर सापडावं, पण म्हणून उगाचच तू असं काहीही कुठलं टोक गाठू नकोस. इरा हॉस्पिटलमध्ये दिसली जेव्हा बयोने तुम्हाला सांगितलं तेव्हा तुम्ही अविश्वासच दाखवला बयोवर. काय हो, तुम्ही प्रत्येक वेळेला असं बयोवर का आरोप करताय? मग आता ही गौतमी म्हणते, मॅडम तुम्हाला माहिती नाही ती मुलगी कशी आहे. जमदाडे म्हणते, मग तुम्हाला फार माहिती आहे का तिच्याबद्दल? कशाला तुम्ही उगाचच माझा वेळ वाया घालवताय? तुमच्याकडे काही प्रूफ नाही, काही नाही. उगाचच नका त्रास देऊ मला. मी तुम्हाला जेलमध्ये टाकू शकते बरं का मॅडम, लक्षात ठेवा. डोकं ठिकाण्यावर येईल मग तुमचं जरा. गौतमी आता रागाने बघते जमदाडेकडे. शुभंकर म्हणतात, सॉरी मॅडम, मी तिच्या वतीने माफी मागतो. इराच्या बद्दल काहीही समजलं तर प्लीज मला कळवा हं. जमदाडे ठीक आहे असं म्हणते आणि निघून जाते. आता बघा प्रेक्षकांनो, गौतमी आता तिथेच बसली आहे, पण आता शुभंकर ओरडतात गौतमीवर आणि म्हणतात, बयोविषयी जे काही विष पेरलंयस ना मनामध्ये ते काढून टाक, नाहीतर तुझ्यावर पश्चाताप करायची वेळ येईल बरं का गौतमी. गौतमी ओरडते आणि म्हणते, तुम्हालाच पश्चाताप करायची वेळ येणार आहे, कळत का नाही तुम्हाला कोणाला? मग आता हा आरव म्हणतो, ए मम्मा तू जरा शांत बसशील का इथे? बस बरं शांत, चिडचिड नको करू. इरा सापडत नाहीये म्हणून तू फ्रस्ट्रेट झालीये मला कळतंय, पण असं चिडचिड करून काही मिळणार आहे का तुला? तू शांत राहा, तुला नको त्रास करून घेऊ स्वतःला. मग गौतमी म्हणते, मला नाही शांत व्हायचंय आरव, तुला माहिती नाहीये, जोपर्यंत इरा नाही सापडत ना तोपर्यंत मी शांत होणार नाहीये. एकदा का माझी इरा सापडली ना की त्या बयोला अशा ठिकाणी गायब करेल ना मी की तिचा पत्ता कोणालाच लागणार नाही, आणि शेवटी कायमची, असं ती म्हणते. आता हे ऐकून या आरवला जरा भीतीच वाटली आहे. आता इकडे बघा, पप्पू दादा एका माणसाला घेऊन आलाय आणि आता बयोला म्हणतोय, लवकर ये डॉक्टर. आता बयो ही अशी तयार होऊन आली आहे. बयो आता त्या ड्रग म्हणजे ते नशा करणारे माणसं असतात ना त्यांच्यामधलीच एक होऊन तिथे जाऊन इराला पकडून आणणार आहे, म्हणजे शोधून आणणार आहे. आता बघा, बयो ते ड्रेस घालते तर तिला खूप ऑकवर्ड वाटत असतं. पप्प्या दादा म्हणतो, काय भारी दिसते डॉक्टर तू. बयो म्हणते, काय भारी दिसते, किती विचित्र वाटते हे सगळं फाटके कपडे घालणं. आता पप्प्या दादा म्हणतो, सॉरी पप्पू दादा आहे हा, मला जरा कन्फ्युजन होतं.
पप्पू दादा म्हणतो, अगं डॉक्टर, श्रीमंत लोक अशी फाटकी कपडी घालतात ना, तेव्हा ते स्टेटस समजलं जातं. आपल्यासारख्या गरीब लोकांनी अशी फाटकी कपडी घातली की आपण गरीबच वाटतो. बरं जाऊ दे, हा माणूस आपल्याला मदत करणार आहे बरं का. म्हणजे तिथे कसं राहायचं, कसं वावरायचं, म्हणजे नशे करणाऱ्या मुलं कसे असतात हे तुला तो समजून सांगेल. आता हा जो माणूस आहे तो हिंदीतनं बोलतो आणि बयोला समजून सांगतो की ती लोक कशी असतात, कशी बोलतात, कशी चालतात. बयो म्हणते, पण मग आपल्याला कसं कळेल की ती लोकच आहेत म्हणून ती. मग आता तो काही सिम्पटम सांगतो माणूस की ती अशी डुलत चालतात, अशी खूप नशा करतात, वेगवेगळ्या प्रकारची नशा करतात. बयोला ते सगळं ऐकून जरा नवलच वाटते, एवढं सगळं भयंकर असू शकतं काय. मग आता तो माणूस म्हणतो, हो असंच काहीतरी असतं. आता तुम्हाला त्यांच्यातलं एक होऊन राहावं लागेल. आता पप्पू दादा म्हणतो, ही वाटते ना त्यांच्यातली एक. मग तो माणूस म्हणतो, हो हो वाटते की. मग आता बयो म्हणते, अरे पप्या दादा, आपल्याला तिकडे जायचे, इथे टाइमपास करण्यात काही अर्थ नाहीये. मग आता तो माणूस म्हणतो, ये क्या बोल रही है रे. मग पप्या दादा म्हणतो, काही नाही, ती तुम्हाला थँक्यू म्हणतीये, कारण हा जो माणूस आलाय ना त्याच्यावरती आणखीन एक बॉस आहे. आणि आता पप्पू दादा म्हणतो, आपल्याला तो शिकवणार आहे सगळ्या बाकीच्या गोष्टी. मग बयो म्हणते, या माणसाला कशाला आणलंय मग. म्हणून तो माणूस म्हणतो की ये क्या बोल रही है. आता पप्पू दादा, बयो आणि तो माणूस त्या माणसाच्या बॉसकडे गेलेत. आता इकडे बघा, ही अंकिता आरवला म्हणत असते, इराबद्दल काही कळलं का रे आरव. आरव म्हणतो, नाही ना, पण बयोने इराला खूप वाईट अवस्थेत बघितलं, तिने नशा केली होती असं काही दिसत होतं CCTV मध्ये. अंकिता म्हणते, बयो मुद्दाम बदनामी करते इराची, मला माहिती आहे ती कशी मुलगी येते. आता हा आरव म्हणतो, मम्माला तसंच वाटतंय, पण अंकिता बयो तशी नाहीये ग, ती मुद्दाम असं नाही बोलणार. तेवढं तिथे गौतमी येते आणि बयोबद्दल विचारपूस करायला लागते आरव आणि अंकिताकडे. अंकिता तिच्यावर चिडते आणि म्हणते, वैभवी तुला माहितीये आम्हाला त्या बयोमध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये, तू मुद्दाम आमच्याकडे तिच्याबद्दल विचारायला येतेस ना. आम्हाला कळलं जरी ना तरी आम्ही तुला सांगणार नाही ती कुठे आहे म्हणून. बयो, पुन्हा आता तिच्याबद्दल आमच्याकडे विचारायला येऊ नकोस. आता वैभवी अंकितावर ओरडते आणि म्हणते, अंकिता काय आहे ना, तू जसं समजतेस ना तशी माझी बयो अजिबात नाहीये. तुम्ही गैरसमजुतीची झापडं लावली आहे डोळ्यावर, ती आधी काढा, मग कळेल तुम्हाला बयो कशी येते. मग आता अंकिता म्हणते, आम्हाला काही गरज नाहीये, जा तू आता आणि तिचा विषय पुन्हा आमच्याकडे काढू नकोस. आता वैभवी म्हणते, आरव बयो सकाळपासून दिसत नाही, अरे तू बघितलं का कुठे बयोला. आरव आता वैभवीला म्हणतो, नाही बघितलं. आणि आता तो कुठेतरी असं बघताना दाखवलाय आणि हा सीन त्यांनी इथेच संपवला. पण आता पुढे बघा प्रेक्षकांनो, बयो आता सगळ्यात मेन बॉसला भेटली आहे, ज्याचं नाव काहीतरी रमाकांत का काहीतरीच असं ऐकवलंय त्यांनी. पप्पू दादा आणि ती दोघही जण तिथे त्या माणसाला भेटलेत. आता त्या माणसाने त्यांना त्या ड्रग डीलर जे लोक असतात ना त्यांच्या ग्रुपच्या जवळ बाजूला उभं केलंय आणि तो माणूस सांगतो, हे बघा ही लोक आहेत ती, यांच्या जवळ जायचं आणि त्यांना संशय नका येऊ देऊ, तुम्ही नशेडी आहात असं त्यांना कळलं पाहिजे. बयो म्हणते, पण आपण ओळखायचं कसं की हीच ती लोक आहेत ते, आणि आम्ही वाटू का त्यांना आम्ही नशा केलेले आहोत म्हणून. मग आता तो माणूस म्हणतो, अगं तुझ्या कपड्यावरनं वाटतंय ते, फक्त ऍक्टिंग कर. बयो म्हणते, तुम्ही सांगाल ना तसंच आम्ही करू, आम्ही घेऊ सगळं सांभाळून. पप्पू दादा म्हणतो, ठीक आहे मग टेन्शन नाहीये. आणि तो माणूस बयोला म्हणतो, पोरी जरा सांभाळू ना, खूप डेंजर एरिया आहे. मग आता बयो म्हणते, नका काळजी करू. आता प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी संपवलाय. पुढच्या भागात इराला ज्यांनी किडनॅप केलंय ना तोच गुंड बयोला भेटतो आणि बयोला म्हणतो, माल संपलाय माझ्याकडचा, तुला माझ्या अड्ड्यावर यावं लागेल, तुला चॉकलेट पाहिजे असेल तर. आता बयो त्याच्या मागे मागे जाते तिथे, पण आता तो बयोला पण ड्रग ऍडिक्ट करतो आणि किडनॅप करतो. पण बयो खूप हुशार आहे, ती नक्कीच स्वतःला त्या गुंडांच्या तावडीतून वाचवेल. आणि इराला सुद्धा. काय वाटतं तुम्हाला मंडळी, नक्की सांगा. आणि मी असं ऐकलंय की बयो हा शो सुद्धा आता ऑफ एअर होणार आहे लवकरच. आता तुम्हाला कन्फर्म बातमी कळेलच, पण शेवटचे भाग आहेत जे चुकवू नका. मी सुद्धा रेग्युलर या मालिकेचा कितीही रात्र झाली तरी रिव्ह्यू देते, पण तुम्ही सुद्धा मनापासून एखादा लाईक करायला विसरत जाऊ नका प्रेक्षकांनो. नक्की सांगा कसा वाटला रिव्ह्यू आणि बघत रहा छोट्या बयोची मोठी स्वप्न. भेटूयात उद्या रात्री पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.